नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणीची माहिती घेणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे, परंतु काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी रिजेक्टमध्ये पडते आणि शेतकऱ्यांना वाटतं की आपली ई पीक पाहणी आपण केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हाच घात शेतकऱ्यांसोबत 2023मध्ये पण झाला. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली, असे भरपूर शेतकरी होते की त्यांनी त्यांची पिकाची ई पीक पाहणी केली होती आणि भरपूर शेतकऱ्यांनी ती चेकच केली नाही की आपली ई पीक पाहणी झाली का. त्यांनी त्यांचा सातबाऱ्यावरती पेरा बघितला नाही की आपला सातबाऱ्यावरती पेरा आपण जो टाकलाय तो आला का. तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने हेक्टरी कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी 5,000 रुपयाचे अनुदान काढले होते, परंतु शेतकऱ्यांनी आपल्या शासनाने जी आर बदलला म्हणून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळत आहे. नाहीतर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे तुरळक शेतकरी होते की त्यांनी ई पीक पाहणी केली आणि त्यांची ई पीक पाहणी सक्सेसफुलरित्या झाली. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ई पीक पाहणी आपण केल्याच्या नंतर आपल्याला ती 48 तासामध्ये आपल्याला एडिट करता येते किंवा डिलीट करता येते आणि ती रिजेक्ट पण होते 48 तासाच्या आतमध्ये. तर तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली किंवा नाही याची खात्री करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या सातबारावरती आपण जो ई पीक पाहणीमध्ये टाकले होते ते पीक आपल्या सातबाऱ्याच्या पेऱ्यावरती यायला हवे. त्यावेळेस आपल्याला त्या पीक विम्याचा किंवा ई पीक पाहणीचा फायदा होईल. तर असे भरपूर शेतकरी आहेत की ते फक्त ई पीक पाहणी करतात, नंतर चेक करत नाहीत. तर त्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की त्यांनी ई पीक पाहणी केल्याच्या नंतर आपली ई पीक पाहणी सत्यापित झाली की नाही याची खात्री करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील येणाऱ्या अनुदान किंवा पीक विमा अशा भरपूर लाभांचा फायदा मिळावा. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला ई पीक पाहणीचा ॲप ओपन करायचा आहे की आपली ई पीक पाहणी झाली की नाही. याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला ई पीक पाहणीचं ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ज्या खातेदाराच्या नावाने ई पीक पाहणी केली होती त्याची खातेदाराचे अकाउंट ओपन करायचे आहे. त्याच्या ई पीक पाहणीमध्ये ई पीक पाहणीमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला पहिलं ऑप्शन असं दिसतंय बघा, पीक माहिती नोंदवा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणी पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला माहिती नोंदवायची नाही आहेत, कारण तुम्ही अगोदरच तुमच्या पिकाची माहिती नोंदवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे. इथं पाहायचं आहे आपल्याला, पिकाची माहिती पहा असं आपल्याला नाव दिसेल, यामध्ये क्लिक करायचं आहे. यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या इथं वरती नाव आणि इथं तुमचा गट नंबर, खाते नंबर, पीक तुम्ही कोणचं निवडलं ते आणि भरलेले क्षेत्र, हंगाम तुमचा कोणचा आहे, तुमचा लागवडीचा दिनांक तुम्हाला तुमच्या समोर दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तुमची पिकाची माहिती तुम्ही कोणची भरली हे दिसल्याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे की आपली इथं पिकाची माहिती आपल्यापुढे नोंद झालेली आहे, परंतु ती आपल्या तलाट्याच्या DSCला गेली की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या याच्यावर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल बघा, गावचे खातेदारांची पीक पाहणी, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं यामध्ये नाव बघायचं आहे. तुमचं नाव अशा हिरव्या कलरमध्ये जर असेल तर त्याच्या पुढं तुम्हाला एक असं आयकॉन दिसेल, डोळ्याचं चिन्ह, यावरती तुम्ही क्लिक करून घ्या. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर दिसेल, तुमचा खाते नंबर दिसेल, गट क्रमांक दिसेल, हंगाम दिसेल आणि पीक तुम्ही कोणचं निवडलं ते दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली लागवडीचा दिनांक दिसेल आणि तुमचं क्षेत्र पण तुम्ही किती भरलेलं आहे त्या पिकासाठी तेही दिसून येईल, जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याचं 4 एकर क्षेत्र असेल. आता तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी 47 आर क्षेत्र भरलेलं आहे आणि यांचं जर 2 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यांनी एकच पिकाची माहिती नोंदवलेली आहे. ही तुम्हाला तुमच्या समोर दिसून येईल आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपलं बाकीचं क्षेत्र भरायचं राहिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकाची माहिती तुमच्या आपल्या तलाट्याकडे गेली की नाही, तुमच्या सातबाऱ्याला पीक पेऱ्यावर आली की नाही याची माहिती अशा प्रकारे चेक करू शकता. आता इथं बघू शकता तुम्ही
भरपूर शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नाही. आता याच्यात शेतकऱ्यांनी केली असेल, परंतु ती काही कारणाने रिजेक्ट झालेली असेल. यामध्ये बघू शकता 1% शेतकऱ्यांची फक्त ई पीक पाहणी झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील. शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.